आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान आणि अंतराळ तंत्रज्ञानाविषयी गोडी निर्माण व्हावी या उद्देशातून सीबी देसले विद्यालय भडणे शाळेच्या प्रांगणाशेजारी विठ्ठल मंदिराच्या सभागृहात आकाशगंगा प्रक्षेपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या शैक्षणिक उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पोलाद स्टील आणि भाग्यश्री रोलिंग मिल यांचे विशेष सहकार्य लाभले। यात सहनिर्देशक तथा तंत्रज्ञ रामकृष्ण चव्हाण व डीलर लक्ष्मण देवासे, मनोज आगलावे यांचं अमूल्य सहकार्य लाभले। स्थानिक उद्योग व शैक्षणिक संस्था यांच्या सहकार्यातून विद्यार्थ्यांसाठी अशा प्रकारचा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवल्याबद्दल परिसरातून समाधान व्यक्त होतोय। कार्यक्रमाची ठळक वैशिष्ट्ये: अशा कार्यक्रमात अंतराळ विज्ञान, आकाशगंगा आणि प्रक्षेपणामागील वैज्ञानिकांची तत्वांची सविस्तर माहिती तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना दिली। विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेले विविध विज्ञान प्रकल्प आणि मॉडेल्स यावेळी सादर केले। पोलाद स्टील व रोलिंग मिल, भाग्यश्री यांच्या आर्थिक व अन्य सहकार्यांमुळे हा उपक्रम अत्यंत भव्य स्वरूपात पार पडला। यावेळी शाळेचे मुख्याध्यापक एस.ए. वाडिले, शिक्षक वृंद, आरोग्य शालेय साहित्य समिती चेअरमन भबुतराव देसले, अध्यक्ष साहेबराव खरकार, उपाध्यक्ष वाल्मिक पाटील, सचिव प्रकाश पाटील यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या व समाधान व्यक्त केले। सदर कार्यक्रमाचे प्रायोजकत्व शिंदखेडा भाजपा शहर अध्यक्ष संजय कुमार महाजन यांच्या सहकार्याने मिळाले। ज्येष्ठ शिक्षिका S.R. वेंदे, रावसाहेब बैसाणे, सारंग पाटील, मनोहर पाटील, जितेंद्र अहिरे, निशांत शिंदे यांनी उपस्थिती दिली। शिक्षकेतर कर्मचारी शरद पवार व निलेश पवार यांनी सहकार्य केले। कार्यक्रमाची सांगता विद्यार्थ्यांच्या उत्साही घोषणांनी व राष्ट्रगीताने झाली। तारांगणात दाखवले जाणारे मुख्य विषय: सूर्यमाला, सूर्य, 8 ग्रह आणि त्यांचे उपग्रह यांची सफर, रात्रीच्या आकाशातील ताऱ्यांचे वेगवेगळे समूह ओळखणे, इस्रो आणि नासाच्या प्रसिद्ध मोहिमांची माहिती, खगोलीय घटना, चंद्रग्रहण, सूर्यग्रहण आणि उल्कावर्षाव कसं होतो याचं प्रात्यक्षिक दाखवले। संपादक यादवराव सावंत, शिंदखेडा माझा। सौरमंडल हे आम्हाला लाईव्ह बघायला मिळालं आहे आणि आम्ही हे पुस्तकात वाचलो होतो। आम्हाला त्यांनी लाईव्ह सांगितलं, लाईव्ह दाखवलं आहे, म्हणून मी त्यांचे आभार व्यक्त करते। 10वी शिकते, तर पोलाद कंपनी यांच्याकडून मी आज सौरमंडलामधून सर्व ग्रह बघितले, मंगळ, बुध, गुरु, शुक्र हे सर्व ग्रह बघितले। तर मी हे सर्व पुस्तकामधून वाचलं, तर सरांनी मला शिकवलं होतं, पण ते आज आम्ही पोलाद कंपनी यांच्याकडून मी आज रिअलमध्ये लाईव्ह बघितलं। तर पोलाद कंपनीचा मी आभार व्यक्त करते। नमस्कार, मी संगीता रविदास वेंदे या कैलासवासी सीबी देसले विद्यालय भडणे इथे मी उपशिक्षिका आहे। आज आमच्या शाळेमध्ये पोलाद स्टील या कंपनीतर्फे तारांगणाचा कार्यक्रम घेण्यात आला आणि तारांगणाचा कार्यक्रम प्रत्यक्ष आम्ही मुलींना दाखवला आणि याच्यापूर्वी आम्ही हे सगळी माहिती म्हणजे ग्रहांविषयी या ठिकाणी माहिती मिळाली। तर या ठिकाणी आम्हाला म्हणजे आम्ही पुस्तकात ही माहिती देत होतो मुलांना, तर या ठिकाणी प्रत्यक्ष कृतीतनं या ठिकाणी मुलांना माहिती मिळाली, मुलांच्या ज्ञानामध्ये भर पडली आणि म्हणून आम्ही पोलाद स्टील या कंपनीचे आभार मानतो। मी संजय कुमार महाजन, कैलासवासी सीबी देसले विद्यालय भडणे, तालुका सिंदखेडा, जिल्हा धुळे येथील उपशिक्षक। दिनांक 5 ऑगस्ट 2026 रोजी आमच्याकडे पोलाद स्टील कंपनी जालना येथील फिरते तारांगण हा उपक्रम आयोजित करण्यात आला। यामध्ये 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना अवकाशाचे ज्ञान मिळावे, मुख्य उद्देश हा होता। त्यातून विद्यार्थ्यांना सूर्याच्या भोवती फिरणारे 8 उपग्रह, त्यातल्या त्यात पृथ्वीचा उपग्रह चंद्र, तसेच पृथ्वीपेक्षा मोठे असणारे ग्रह यांबद्दलची आणि ताऱ्यांबद्दलची माहिती त्या फिरते तारांगणात मिळाली। त्याच्यातून विद्यार्थ्यांना अवकाशाची गोडी लागेल आणि विज्ञानाची गोडी लागून अवकाश निरीक्षण करतील आणि आपले तारे काय काम करत आहेत, कसं काम करत, आपल्या पृथ्वीवरती जलशोध कसा आला हेही त्या ज्ञानात त्यांना मिळालं। त्या व्हिडिओतून 3D ॲनिमेशन त्यांना हे सगळं ज्ञान मिळालं आणि याच्यातून विद्यार्थ्यांना ज्ञानाचा प्रचंड स्रोत उपलब्ध झाला आणि हे ज्ञान उपलब्ध करून दिल्याबद्दल आम्ही पोलाद स्टील कंपनी यांचे आभार व्यक्त करतो। धन्यवाद।